Okay, today I am going to discuss about basic concept and principles of flame photometer. Okay, can be used of various element for lithium, calcium, potassium, magnesium, sodium and barium. हे जे आपण 6 जे एलिमेंट आहे ते काय करतोय आपण फ्लेम फोटोमीटर डिक्टेट करतोय. कुठले कुठले 6 एलिमेंट्स आहेत? लिथियम आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम, सोडियम अँड बेरियम. ओके, हे जे 6 एलिमेंट आहे ते आपण काय करतोय फ्लेम फोटोमीटर डिक्टेट करतोय. Okay, this method just like a double AS म्हणजे atomic abstraction spectrophotometer. आता atomic abstraction spectrophotometer आणि फ्लेम फोटोमीटर डिफरन्स काय असणार आहे? डबल एस मध्ये काय असणार? तुमचे रेडिएशन असणार आहे ते तुमच्या वेव्हलेंथनुसार असणार आहे. ओके, आणि इथं काय असणार आहे फ्लेम फोटोमीटर मध्ये यूज लाईक अ फ्लेम. इथं आपण काय करणार आहे? फ्लेम यूज करणार आहे. इट सेल्फ ॲटम गेट्स एक्स्ट्रॅक्टेड आफ्टर गेटिंग थर्मल एनर्जी. जे फ्लेमवर आपण काय करणार आहे? ॲटम आपण स्प्रेड करणार आहे, त्याच्यावर ते एक्स्ट्रॅक्टेड एनर्जी होणार आहे ॲटमची. त्याच्यावर काय करणार आपण? त्याचे वेव्हलेंथ काउंट करणार आहे डिफरंट एलिमेंटचे. लिथियम असेल, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम. ओके, नेक्स्ट मेन युनिट ऑफ ए फ्लेम फोटोमीटर. ओके, फ्लेम फोटोमीटर 1, 2, 3. आता हे जे फ्लेम फोटोमीटर आहे ते आपल्या लॅबमध्ये काय अवेलेबल आहे? ठीक आहे, फ्लेम फोटोमीटरचं मेन युनिट आहे. सेकंड युनिट काय असणार तुमचं? कॉम्प्रेसर असणार आहे. ओके, त्यातलं फर्स्ट युनिट आहे त्याला म्हणायचं ॲटोमायझर. आता इथे तुम्ही बघू शकता एक डिस्प्ले, त्यानंतर एक कीबोर्ड आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करताय? तुमचे वेव्हलेंथ सेट करू शकता. नंतर इथून मेनू बार आहे. इथून मेनू बार मध्ये तुमचे ते डिफरंट एलिमेंट्स असतील, लिथियम असेल, कॅल्शियम, पोटॅशियम, हे काय करू शकता तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आणि हा जो सर्कल आहे तो इथून काय करू शकता तुम्ही? तुमची जी फ्लेम आहे तो फ्लेमचं काय फ्लेम बघू शकता, फ्लेमचा व्ह्यू कसा आहे किंवा फ्लेम कशी आहे, फ्लेमचा कलर कसा आहे. ओके, एखादं तुम्ही सोल्युशन जर तुम्ही रन केल्यानंतर त्या फ्लेमचा कलर कसा चेंज होतो तो इथून काय करू शकता तुम्ही? ऑब्झर्व करू शकता. ओके, त्यानंतर जे आहे सॅम्पल तुम्ही रन करू शकता. इथून तुमचे सॅम्पल चेक होते. ओके, आणि इथं अप्पर साईडला त्याचं इंस्ट्रक्शन दिलेलं आहे, म्हणजे ते स्विच ऑन कसं करायचं आणि स्विच ऑफ कसं करायचं. ओके, हे जे हा तुमचा बर्नर आहे, हा फ्लेमचा ओके बर्नर आहे. इथून तुमचे काय स्विच ऑन कसा करायचा आणि स्विच ऑफ कसा करायचं इंस्ट्रक्शन दिलेलं आहे. ओके, हा जो डिस्प्ले आहे तुमचा, हा डिस्प्ले काय होणार आहे? तुमचे सॅम्पलचे काय होणार आहेत? रीडिंग इथे डिस्प्ले होणार आहेत. नेक्स्ट कॉम्प्रेसर, तुमचं सेकंड युनिट असणार आहे कॉम्प्रेसर. ओके, आता कॉम्प्रेसरचं काय फंक्शन असणार आहे की कॉन्स्टंट फ्लो करायचा. ओके, जे एअरचा जो फ्लो आहे तो काय करायचा? कॉन्स्टंट फ्लो करायचा, की जेणेकरून तुमचे जे सॅम्पल असेल ते सक करून ऍज अ मिस्ट फॉर्म मध्ये ते मिक्सिंग चेंबरला स्प्रेड होणार आहे. ओके, म्हणजे रिडिंग किती असलं पाहिजे? 0.5. ओके, 0.4 to 0.6 मध्ये असलं पाहिजे. ओके, म्हणजे जेणेकरून कॉन्स्टंट फ्लो झाला पाहिजे. आणि इथून तो नॉब आहे, तुम्ही काय करू शकता? नॉब सेट करू शकता, म्हणजे तुमचे जे डिफरंट रिडिंग असतील किंवा लिथियम असेल, पोटॅशियम वगैरे असेल, हे प्रत्येकाला काय असणार आहे? चेंज असणार आहे. त्यानुसार काय करायचं? हे जी वेव्हलेंथ चेंज करायची. ओके, आता सध्या 0.5 ला ते काय कॉन्स्टंट फ्लोईंग चालू आहे. ओके, 0.5 ला. ठीक आहे, मेन युनिट त्यालाच म्हणायचं ऑटोमायझर. इथे कीवर्ड्स आहेत. तुमचे जे वेव्हलेंथ असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्शियम असेल, सोडियम असेल तर 580 ला काय असणार? ते रन सॅम्पल सेट करायचं. पोटॅशियम असेल तर 760 ला ते सेट करायचं. मग त्यासाठी काय असणार? तुमचे कीवर्ड्स आहेत. ओके, त्या कीवर्ड नुसार तुम्ही तुमचे डिफरंट वेव्हलेंथ सेट करायचे. त्यानंतर तुमचा मेनू बार, यातनं काय करा? तुमचे डिफरंट एलिमेंट कुठले कुठले ते तुम्ही चॉईस करायचे. मग तुम्ही कोणते एलिमेंट डिक्टेट करणार आहे? ओके, त्यासाठी इथून ते मेनू बार मध्ये सेट करायचे. आणि सेट केल्यानंतर फर्स्ट काय करायचं? कॅलिब्रेशन करायचं. कॅलिब्रेशन म्हणजे ऍक्च्युअल हे मशीन प्रॉपर वर्किंग आहे की नाही काय करायचं? कॅलिब्रेशन करून ते टेस्ट करायचं. डिफरंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नोन कॉन्सन्ट्रेशन आहे, तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन नोन आहे, ते सॅम्पल रन करायचे. नंतर तुमचं सॅम्पल रन करायचं. कॉम्प्रेसर. हॅलो, जे कोणी म्यूट केलं नसेल त्याने म्यूट करायचं आहे. ओके,
ओके, आता इन दिस स्लाइड, आता ह्या स्लाइड मध्ये आपण काय काय बघणार आहे. फर्स्ट इंट्रोडक्शन, ॲटॉमिक स्पेक्ट्रोफोटोमीटर, टाइप्स ऑफ ॲटॉमिक स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, देन फ्लेम पोटोमेट्री, देन इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्याचे पार्ट्स कुठले कुठले असणार, पार्ट्स ऑफ फ्लेम पोटोमीटर, डिफरंट पार्ट्स असणार आहेत ते आपण स्टडी करणार आहे. देन त्याचे प्रिन्सिपल, ओके, देन मेकॅनिझम म्हणजे प्रत्येक कंपोनंटचं काय वर्क असणार किंवा काय फंक्शन असणार आहे, नेब्युलायझर असेल. देन ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ द प्रोसेस इन द फ्लेम. देन ऍप्लिकेशन म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण फ्लेम पोटोमीटरचा यूज करू शकतो. असं नाही की फक्त आपण सॉइल मध्येच फक्त त्याचा यूज करू शकतो, त्याचे यूज भरपूर आहेत. ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. ओके, नेक्स्ट फ्लेम पोटोमीटर. फ्लेम पोटोमेट्री और फ्लेम ॲटॉमिक इमिशन, म्हणजे त्याला दुसरंच नाव कुठलं असणार आहे, फ्लेम ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोफोटोमेट्री is a branch of spectroscopy, okay, in which species examined in the spectrophotometer are in the form of atoms. Okay, flame photometer, an instrument used in inorganic chemical analysis. कशासाठी यूज केलं जातं की इनऑर्गॅनिक केमिकल आहेत, ओके, त्यांचं अनालिसिस करण्यासाठी फ्लेम पोटोमीटरचा यूज होतो. टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन मेटल आयन्स. ओके, त्या मेटल आयन्स किंवा त्या इनऑर्गॅनिक केमिकल अनालिसिसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्या सोल्युशन मध्ये काय करायचं आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. मग ते सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा लिथियम असेल. ओके, देन फ्लेम फोटोमेट्री इज बेस्ड ऑन मेजरमेंट इंटेन्सिटी ऑफ द लाईट इमिडिएट व्हेन मेटल इज इंट्रोड्यूस द फ्लेम. आता फ्लेम फोटोमेट्रीचं मेजर म्हणजे कोणत्या बेसवर ते डिपेंड आहे. ओके, तर इंटेन्सिटी ऑफ द लाईट, ते ॲटम किती इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रोड्यूस करते त्यावर काय राहणार तुमचं मेजरमेंट राहणार आहे. कशाचं, फ्लेम फोटोमीटरचं. The wavelength of a color tells what the element qualitatively. आता वेवलेंथचे कलर कोणता आहे त्यानुसार तुमचं काय राहणार आहे, तो क्वालिटी कोणते आहे म्हणजे कोणते एलिमेंट आपण काय करतोय डिक्टेट करतोय हे काय राहणार आहे, वेवलेंथच्या कलरवर डिपेंड राहणार आहे. देन कलर ऑफ इंटेन्सिटी टेल अस हाऊ मच ऑफ द एलिमेंट प्रेझेंट. तर त्या वेवलेंथचे कलर किती आहे म्हणजे वेवलेंथचा कलर कोणता त्यानुसार काय राहणार आहे, इंटेन्सिटी ऑफ द लाईट, हाऊ मच द प्रोड्यूस ऑफ एलिमेंट प्रेझेंट. फ्लेम पोटोमेट्री, आता याचं दुसरं नाव काय, फ्लेम ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोफोटोमेट्री. म्हणजे काय करणार, ते ॲटॉमिक इमिशन करणार आहे. इमिशन म्हणजे काय राहणार, तुमच्या एखादा ॲटम असेल त्या ॲटम मधून किती लाईट प्रोड्यूस होते त्याला काय आणायचं, इमिशन स्पेक्ट्रोफोटोमेट्री इज ए ब्रँच ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, लास्ट टाइम आपण जसं स्पेक्ट्रोमीटर स्टडी केलं त्याच पद्धतीने काय असणार आहे, सेम प्रिन्सिपल असणार आहे याचं स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा. इन विच स्पेसिस इन द स्पेक्ट्रोफोटोमीटर आर इन द फॉर्म ऑफ ॲटम. आता ह्यात काय राहणार, फ्लेम फोटोमीटर तुमचे जे सॅम्पलला तुम्ही रन करणार आहे त्या सॅम्पल मधले जे ॲटम स्प्रेड होणार आहे त्या फ्लेमवर, त्या फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर ती किती वेवलेंथ स्प्रेड करणार आहे किंवा किती वेवलेंथ ती प्रोड्यूस करणार आहे. ओके, ह्याच्यात तुमचं काय राहणार, त्याचं मेजरमेंट राहणार त्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशनचं. देन प्रिन्सिपल, the basic principle upon which atom spectroscopy work is based on the fact that matter absorb light at the same wavelength at which emits the light. When a metal salt solution is burned, the metal provides a colored flame and each metal ion gives a different color flame. Flame test therefore can be used to test for the absence or presence of the metal ion. आता याचे प्रिन्सिपल काय असणार आहे फ्लेम फोटोमीटरचा. ओके, फॉर एक्झाम्पल ॲटम ऑफ द एलिमेंट, तर फर्स्ट जो ॲटम्स ऑफ द एलिमेंट तुमचं जे सॅम्पल तुम्ही रन करणार आहे त्या सॅम्पल मध्ये तुमचे ॲटम प्रेझेंट असणार आहेत. ओके, ॲटम ऑफ द एलिमेंट्स. ओके, मग तुमच्या सॅम्पल मध्ये ॲटम जे प्रेझेंट असणार आहे ते ॲटम कुठे जाणार आहेत पुढं, सब्जेक्ट टू हॉट फ्लेम. ते ॲटम कुठे राहणार आहेत, विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर ते काय राहणार तुमच्या फ्लेमवर स्प्रेड होणार आहेत. ओके, ते स्प्रेड झाल्यानंतर स्पेसिफिक क्वांटम ऑफ दी थर्मल एनर्जी ऍब्सॉर्ब बाय दी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स. मग ते काय करणार आहेत, ते ॲटम्स असतील ते काय करणार आहेत, थर्मल एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. ओके, द नेक्स्ट बिकम अ अनस्टेबल ऑफ अ हाय एनर्जी लेवल.
ओके, मग ते काय करणार आहेत, तुमचे जे ॲटम्स असतील ते हाय एनर्जी लेवल प्रोड्यूस करणार आहेत. ओके, द नेक्स्ट रिलीज ऑफ ए एनर्जी फोटॉन्स अ पर्टिक्युलर वेवलेंथ. मग ते काय करणार ॲटम्स तुमचे पर्टिक्युलर वेवलेंथ नुसार काय करणार आहे, तुमचे ते डिफरंट वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहेत आणि ते परत काय राहणार, चेंज बॅक टू ग्राउंड स्टेट. मग नंतर तुमच्या ते ग्राउंड स्टेटवर काय राहणार, तुमचे ते कलेक्ट होणार सगळे रेसिड्यूज ॲटमचे. हा तुमचा फ्लो असणार. तुमचा सॅम्पल रन केल्यानंतर त्याची प्रोसेस काय होणार आहे, फर्स्ट तुमच्या सॅम्पलमध्ये काय असणार आहे, ॲटम्स प्रेझेंट असणार आहे. मग ते ॲटम कुठले पण असतील, फॉर एक्झाम्पल लिथियम असेल, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम किंवा बेरियम. ओके, डिफरंट टाईपचे काय असणार आहेत, ॲटम प्रेझेंट असणार आहेत. ते ॲटम काय राहणार आहेत पुढं सब्जेक्ट टू हॉट फ्लेम. मग ते ॲटम तुमच्या फ्लेमवर स्प्रेड होणार आहेत. ओके, ते स्प्रेड झाल्यानंतर त्यातनं थर्मल एनर्जी काय होणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे फॉर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स. देन बिकम अनस्टेबल ॲट अ हाय एनर्जी लेवल. त्यातून तुमची हाय एनर्जी लेवल प्रोड्यूस होणार आहे. त्यानुसार तुमचा फ्लेमचा जो कलर आहे तो चेंज होणार आहे. देन रिलीज एनर्जी फॉर ए फोटॉन्स. मग ते ॲटम्स असतील ते काय करणार, तुमचे एनर्जी प्रोड्यूस करणार आहे विथ ए पर्टिक्युलर वेवलेंथ. आणि आफ्टर पर्टिक्युलर वेवलेंथ ते काय राहणार, चेंज बॅक टू ग्राउंड स्टेट. ते परत काय राहणार, तुमच्या ग्राउंड स्टेटला परत रेसिड्यूज प्रेझेंट राहणार आहे. देन कॉम्पोनंट्स. आता फ्लेम पोटोमीटर मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स असतात. ओके, त्यातलं फर्स्ट मेन युनिट आहे अँड सेकंड कॉम्प्रेसर युनिट. आता मेन युनिट मध्ये काय असणार आहे, अन ॲटोमायझर, मिक्सिंग चेंबर, बर्नर, ऑप्टिकल फिल्टर्स, फोटो डिटेक्टर्स, डिजिटल डिस्प्लेस, एअर रेग्युलेटर्स, गॅस रेग्युलेटर अँड गॅस प्रेशर गेज. ओके, आणि सेकंड असणार तुमचं कॉम्प्रेसर युनिट. याचे डिफरंट कॉम्पोनंट असणार आहेत. ओके, जे मेन तुमचा असणार आहे मेन कॉम्पोनंट त्याला काय म्हणायचं, ॲटोमायझर. देन पार्ट्स ऑफ फ्लेम पोटोमीटर. आता प्रत्येक पार्टचं काय फंक्शन असणार आहे किंवा त्याचं काय वर्क असणार आहे. Source of a flame, a burner that provides flame can be used maintained in a constant form and at a constant temperature. फ्लेमचं काय फंक्शन असणार, टू प्रोव्हाइड्स अ फ्लेम दॅट कॅन बी मेंटेन आर कॉन्स्टंट फॉर्म. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर काय करायचं आहे, त्या ॲटमला प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, त्याचे जे फ्लेम असले पाहिजे ते काय राहिले पाहिजे, तुमचे कॉन्स्टंट राहिले पाहिजे. ओके, ॲज अ ब्ल्यू कलर ते नेब्युलायझर अँड मिक्सिंग चेंबर. म्हणजे तुमचे जे सॅम्पल आहे ते नेब्युलायझर मध्ये मिक्सिंग चेंबर मध्ये आल्यानंतर ओके helps to transport an homogeneous solution of the substance into the flame at a steady rate. ते सॅम्पल काय करणार आहे, ऍज अ स्टेडी फॉर्म मध्ये किंवा ते मिस्ट फॉर्म मध्ये फ्लेमवर स्प्रेड करणार आहे. कोण, मिक्सिंग चेंबर किंवा नेब्युलायझर. देन ऑप्टिकल सिस्टम किंवा ऑप्टिकल फिल्टर. आता याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत, कॉन्व्हेक्स मिरर, लेन्स अँड फिल्टर. ओके, convex mirror helps to transmit light emitted from the atom and focus the emission to the lens. The convex lens help to focus of the light point called as silt. ओके, त्या सिल्ट मधून फक्त तुमची एकच वेवलेंथची लाईट काय होणार आहे, पास होणार आहे. ओके, बाकीचे जे ऍब्सॉर्ब लाईट्स आहेत ते काय करणार आहेत, रिटर्न तुमच्या डायवर्ट होणार आहेत किंवा ते रिटर्न रिफ्लेक्ट होणार आहेत. फक्त तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे, तुम्ही जे फक्त कोणते एलिमेंट डिक्टेट केले त्याच वेवलेंथची लाईट काय होणार आहे, त्या सिल्ट मधून पास होणार आहे. The reflection from mirror pass through the silt and reach the filters. Okay, this will isolate the wavelength to be measured from the other external emission. Hence, act as interference type of color filters. हे झालं तुमचं ऑप्टिकल सिस्टम किंवा ऑप्टिकल फिल्टर. and then last photo detector detect the emitted light and measure the intensity of the radiation emitted by the flame. This is the emitted radiation is converted to electrical signal with the help of photo detector. The produced electrical signals are directly proportional to the intensity of the light. हा तुमचा काय असणार आहे, एन पार्ट असणार आहे फोटो डिटेक्टर. म्हणजे तुमच्या इथून तुमचं रीडिंग डिस्प्ले होणार आहे आफ्टर फोटो डिटेक्टर नंतर. This schematic diagram of the flame photometer. Okay, आता स्ट्रक्चर आहे फ्लेम पोटोमीटरचा. ओके, तर आता फर्स्ट
तुम्ही बघू शकता बिकर आहे. ओके, त्या बिकरमध्ये तुमचं सॅम्पल आहे. ओके, अननोन सॅम्पल आहे, तुम्हाला ते त्यातलं कॉन्सन्ट्रेशन नोन नाही. ओके, ते सॅम्पल काय करायचं, फर्स्ट रन करायचं. ते रन केल्यानंतर सॅम्पल कुठे जाणार आहे, मिक्सिंग चेंबर, त्यालाच काय आणायचं, नेब्युलायझर. ओके, मिक्सिंग चेंबर मध्ये गेल्यानंतर विथ हेल्प ऑफ गॅस, ओके, विथ हेल्प ऑफ गॅस काय होणार आहे, त्या गॅसमध्ये मिक्स होणार आहे तुमचे जे अननोन सॅम्पल आहे विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर. ओके, 0.5 आपण तिथे सेट केलंय. ते 0.5 नुसार ते काय येणार आहे, तुमचं जे सॅम्पल आहे ते सक करणार आहे, आणि सक केल्यानंतर काय राहणार आहे, मिक्सिंग चेंबरमध्ये ते स्प्रेड होणार आहे विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर इन द फॉर्म ऑफ मिस्ट. ओके, तर ते स्प्रेड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे, जो तुमचा गॅस फ्युअल आहे, ओके, तो काय राहणार आहे, मिक्स होणार आहे. ओके, तुमचे अननोन सॅम्पल प्लस फ्युअल हे काय होणार आहे, मिक्स होणार आहे, आणि ते मिक्स झाल्यानंतर काय राहणार आहे, पुढं त्या फ्लेमवर स्प्रेड होणार आहे. आणि ते फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर ओके, त्या लेन्स मधून ते पास होणार आहेत. तुमचे जे कंपोनंट्स असतील ते काय राहणार आहेत, फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर ते काय राहणार, थर्मल एनर्जी त्यातनं एक्झिट होणार आहे. थर्मल एक्झिट झाल्यानंतर त्यातनं जे डिफरंट वेवलेट बाहेर पडणार आहेत त्या पुढे कुठे जाणार आहे, तुमच्या लेन्सवर, आणि ते फिल्टर काय करणार, डिक्टेट करणार आहे. आणि फोटो एडिटर काय करणार आहे, ते काउंट करणार आहे, आणि ते पुढं ऍम्प्लिफायर किंवा रेड आउट इथे तुम्हाला तुमचं रिडिंग जे आहे ते डिस्प्ले होणार आहे. ओके, या डायग्राम मध्ये तुम्हाला ते क्लिअर समजून जाईल. फर्स्ट सॅम्पल, ओके, ॲटोमायझर विथ हेल्प ऑफ सॅम्पल कॉम्प्रेसर काय करणार आहे, ते सॅम्पल ऍज अ मिस्ट फॉर्म मध्ये, म्हणजे एकदम बारीक स्प्रिंकलर नुसार ते काय करणार आहे, तुमच्या मिक्सिंगच्या मला ते स्प्रेड करणार आहे. आणि स्प्रेड केल्यानंतर त्याच्यामध्ये काय राहणार, तुमचं गॅस फ्युअल हे काय राहणार, तुमचं मिक्स होणार आहे. आणि ते मिक्स झाल्यानंतर तुमच्या त्या बर्नरला किंवा फ्लेमला काय राहणार, दोन्ही ऍट अ टाइम ते काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे. स्प्रेड झाल्यानंतर ओके, त्यातले डिफरंट ऍटम्स आहेत. ओके, तर ऍटम्स काय करणार आहेत, थर्मल एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. थर्मल एनर्जी प्रोड्यूस केल्यानंतर त्यातनं डिफरंट वेवलेंथ काय राहणार आहेत, प्रोड्यूस होणार आहेत. ओके, त्या फ्लेम मध्ये, आणि ते प्रोड्यूस झाल्यानंतर ते वेवलेंथ पुढे पास होणार लेन्स नुसार, आणि त्या लेन्स नुसार सीलचं काय फंक्शन आहे, फक्त आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे कोणती तुम्ही डिटेक्ट करणार आहे तीच वेवलेंथ काय करणार आहे, पुढे पास करणार आहे. ओके, फिल्टरला. देन फोटो डिटेक्टर, ऍम्प्लिफायर आणि एलसीडी. मेन जे तुमचं फ्लेम फोटोमीटरचं वर्क असणार आहे, ओके, ते कुठं असणार आहे, फ्लेमवर असणार आहे, फ्लेम अँड लेन्सवर. ओके, फर्स्ट सॅम्पल कोणतं पण असेल त्या सॅम्पलमध्ये तुमचं लिथियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम किंवा बेरियम ह्या डिफरंट टाइपचे इनऑर्गॅनिक केमिकल काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. ओके, तुम्हाला फक्त जर सोडियम काढायचं असेल, ओके, जर सोडियम काढायचं असेल तर तुम्हाला 580 ला काय केलं पाहिजे, ते ऍम्प्लिफायर सेट केलं पाहिजे. ओके, 580 ला. मग ह्यातनं जे तुमचे फिल्टर आहे किंवा सिल्ट आहे फक्त 580च्याच वेळेला काय करणार आहे, पुढे प्रोड्यूस करणार आहे. बाकीच्या फॉर एक्झाम्पल सोडियम असेल 670 हे काय करणार आहे, रिफ्लेक्ट करणार आहेत. ओके, तुम्ही जर तुम्ही सुरुवातीला जर इथं सेट केलं स्टार्टिंगला आफ्टर कॅलिब्रेशन फॉर ए पोटॅशियमची वेवलेंथ किती आहे, 760. ओके, तर 760च्यात फक्त वेवलेंथ काय करणार आहेत, यातनं वेवलेंथ प्रोड्यूस होणार आहेत. बाकी सोडियम असेल, लिथियम असेल, बेरियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, ह्या ज्या वेवलेंथ असतील त्या इथनं काय होणार, रिफ्लेक्ट होणार आहेत. ओके, फक्त तुम्ही कोणतं डिक्टेट करणार आहे, ओके, तुम्ही जे सुरुवातीला सेट केलं असेल तुमच्या फ्लेम पोटोमीटरवर त्याच वेवलेंथ फक्त काय राहणार, पुढे पास होणार. ओके, ऍम्प्लिफायरला. ओके, फर्स्ट लिक्विड सॅम्पल, त्यानंतर लिक्विड सॅम्पल गो टू फ्लेम. ओके, आफ्टर गोइंग टू फ्लेम इट कन्वर्ट्स द ॲटम. ओके, आफ्टर गोइंग टू फ्लेम इट कन्वर्ट ॲटम इन द फॉर्म ऑफ वेपर. मग ते ॲटमचं कन्वर्जन कशात होणार आहे, इन द फॉर्म ऑफ वेपर. ओके, देन थर्मल एनर्जी प्रोड्यूस फ्रॉम इट सेल्फ. ते वेपर काय करणार आहे, तुमचे थर्मल एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. देन आफ्टर गेटिंग थर्मल एनर्जी प्रोड्यूस्ड इट विल गो एक्साइटेड स्टेट. ओके, मग ते काय करणार आहे, त्या एक्साइटेड स्टेट मधून त्यातून तुमचे वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहेत त्या ऍटम मधून किंवा त्या वेपर फॉर्म मधून. इट विल गो ऑन एक्साइटेड स्टेट. आफ्टर गोईंग एक्साइटेड स्टेट ऍटम्स कम फ्रॉम अंडर ग्राउंड स्टेट. ते काय राहणार, नंतर ते ग्राउंड स्टेटला परत रेसिड्यूज सगळे कलेक्ट होणार आहेत.
then rise the emitted radiation. मग ते ग्राउंड स्टेटला येताना ओके अपर टू लोअर लेवल प्रेझेंट राहताना ते काय करणार तुमचे रेडिएशन किंवा त्यातने वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहेत ओके डिफरंट टाईपचे वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहे मग ते वेवलेंथ तुम्हाला फक्त काउंट करायचे विथ हेल्प ऑफ एम्प्लिफायर then various metal emit a characteristics color of a light when heated आता डिफरंट टाईपचे फ्लेम कलर फॉर एक्झाम्पल बॅरियम असेल तर त्याची वेवलेंथ असणार आहे 554 ओके नॅनोमीटर मग त्यावेळेला फ्लेम कलर कसा असणार आहे लाईम ग्रीन असणार आहे ज्याने सोडियम असेल तर वेवलेंथ असणार आहे 589 तर फ्लेम कलर असणार आहे येलो कॅल्शियम असेल तर 662 ऑरेंज असणार आहे लिथियम असेल तर 670 रेड असणार आहे देन पोटॅशियम असेल तर 766 ओके तर त्याचा कलर असणार आहे व्हायलेट तर हा तुमचा फ्लेमचा कलर असणार आहे लाईम ग्रीन येलो ऑरेंज रेड आणि व्हायलेट ओके हा जर तुम्हाला जर डिफरंट कलर सुरुवातीला तुम्ही फक्त इलिमेंट सिलेक्ट करायचे फ्लेम पोटोमीटर त्यानुसार तुझा लाईम कलर कसा असणार आहे तुम्हाला पुढं त्या फ्लेम पोटोमीटर दिसून जाईल देन ऍप्लिकेशन्स आता फ्लेम पोटोमीटरचे ऍप्लिकेशन आपण कुठे कुठे करू शकतो मग त्याचा यूज कुठे होऊ शकतो flame photometer has both quantitative and qualitative applications okay flame photometers with monochromators emits radiation of characteristics wavelength which help to detect the presence of a particular metal in the sample this help to determine the availability of alkali and alkaline earth metals which are critical for soil cultivation in agriculture the fertilizer requirement of the soil is analyzed by flame test of the soil. In clinical field, sodium and potassium ions in body fluid, muscles and heart can be determined by diluting the blood serum and aspiration into the flame. Analysis of the soft drinks, fruit juice, alcoholic beverage can also be analyzed by using flame photometer. Okay. जसं आपण डिफरंट सॉइलचे एलिमेंट डिटेक्ट करतो सोडियम असेल पोटॅशियम असेल ओके त्याच पद्धतीने त्याचा यूज डिफरंट सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फ्रूट ज्यूस किंवा अल्कोहोलिक बेवरेज असेल त्यामध्ये पण त्याचा यूज होतो ओके फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर असेल तर फर्टिलायझर मध्ये पोटॅशियमचं कंटेंट सेम आहे का किंवा तेवढं तुम्ही रिकमेंड केलं तर तेवढंच फर्टिलायझर कंटेंट त्यात आहे का हे पण आपण काय करू शकतो यूज करू शकतो विथ हेल्प ऑफ फ्लेम किंवा फ्लेम फोटोमीटर Then advantages. A simple quantitative analytical test based on the flame analysis. Okay, inexpensive. म्हणजे याचा खर्च कमी आहे as compared to spectrophotometer किंवा as double एस किंवा spectrophotometer जर तुम्ही बघितलं तर ते काय हायली कॉस्टेबल आहे त्या पद्धतीनं फ्लेम फोटोमीटर काय चीपली अवेलेबल होते ते The determination of the element such as alkaline earth metals as performed easily with most reliable and convenient methods okay easily method hai alkali and alkaline earth metals okay performed easily with the most reliable and convenient methods quite convenient select to as sensitive to even parts per million ppm parts per million okay to parts per billion ppb range सुरुवातीला तुम्ही जे नॉन कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कॅलिब्रेशन करणार आहे ओके ते तुमचे सॅम्पल कसे असणार आहे तुमचे पीपीएम असणार आहे पार्ट्स पर मिलियन ओके 10 पीपीएम असेल 20 30 40 50 ओके जसं तुमचं इलेमेंट असणार त्यानुसार तुमचे कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे देन डिसएडवांटेजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मेटल आयन The concentration of the metal ion in the solution cannot be measured accurately. Okay, a standard solution with known molarities is required for determining the concentration of the ions, which will correspond to the emission spectra. It is difficult to obtain accurate result of ions with higher concentration. For example, एखादा higher concentration जर असेल तर हे शक्यतो डिक्टेट ते रेंज कमी दाखवते higher concentration solution. The information about the molecular structure of the component present in the sample solution cannot be determined. Okay.
The elements such as carbon, hydrogen, and helides cannot be detected due to its non-radiating nature. Carbon, hydrogen, helides cannot be detected due to the non-reducing nature. हे झाले डिसऑडवांटेज ॲडव्हान्टेजेस. ओके, तर आजचं जे प्रॅक्टिकल आहे, ओके, ते फ्लेम पोटोमीटरचं इंट्रोडक्शन. एक्सरसाइज नंबर 2, flame potentiometer principle and its application. Principles and application of flame potentiometry. Okay. 4 सेमीटर तुम्ही प्रॉब्लेमॅटिक फाइल्स त्याला तुम्ही फ्लेम पोटोमीटरवर पोटॅशियम किंवा कॅल्शियम हे काय केलं असेल, रन केलं असेल, किंवा सोडियम, मॅग्नेशियम वगैरे जे असेल काय केलं असेल, असा फ्लेम पोटोमीटर तुमचे सॅम्पल रन केलं असेल. ओके, तर ह्याच्या फर्स्ट टाइम काय करायचं, यूज द हेल्प ऑफ कॉन्सन्ट्रेशन, यूज द हेल्प ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. काय करायचं, फर्स्ट कॅलिब्रेशन करायचं. कॅलिब्रेशन केल्यानंतर तुम्ही कोणते एलिमेंट डिटेक्ट करणार आहे हे काय करायचं, विथ हेल्प ऑफ मेनू बार इथनं सेट करायचं. आणि सेट केल्यानंतर तुमचे जे सॅम्पल असतील ते रन करायचे विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर टेम्परेचर रेंज असली पाहिजे 0.5. ओके, फ्लेम फोटोमेट्री त्याला दुसरं कुठलं नाव आहे, फ्लेम ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोफोटोमेट्री इज अ ब्रांच ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी in which the species examined in the spectrophotometer are in the form of atoms. ओके, तर ह्याच्यामध्ये मेन फंक्शन किंवा मेन कार्य जे कुठलं असणार आहे, ॲटम किती प्रोड्यूस होते त्या फ्लेमवर, आणि त्या ॲटम तुमची वेवलेंथ किती प्रोड्यूस करणार आहे. ओके, फ्लेम फोटोमीटर अँड इंस्ट्रुमेंट यूज द inorganic chemical analysis to determine the concentration of certain metal ions among the sodium, potassium, calcium and lithium. ओके, हे जे आपण 4 एलिमेंट आहेत हे आपण फ्लेम पोटोमीटर डिटेक्ट करू शकतो फॉर इनऑर्गॅनिक केमिकल अनालिसिस. Then flame potentiometry is based on measurement of intensity of the light emitted when metal is introduced into the flame. तुमचे डिफरंट एलिमेंट्स असतील, पोटॅशियम असेल, कॅल्शियम किंवा सोडियम किंवा लिथियम. ओके, ते जे ॲटम्स आहेत, ओके, ते ॲटम फ्लेमवर प्रोड्यूस झाल्यानंतर ते किती इंटेन्सिटी लाईट प्रोड्यूस करते किंवा किती थर्मल एनर्जी प्रोड्यूस करते. ओके, हेच काय करायचं, आपल्याला मेजरमेंट करायचं आहे फ्लेम पोटोमीटरवर. तुम्ही एखादं सॅम्पल रन केला असेल, ओके, त्या सॅम्पलमध्ये लिथियम प्रेझेंट असते, कॅल्शियम प्रेझेंट असते, पोटॅशियम असते, मॅग्नेशियम, डिफरंट टाईपचे इनऑर्गॅनिक केमिकल काय असतील प्रेझेंट असतील. ओके, ते तुम्ही सॅम्पल रन केल्यानंतर, ओके, ते सॅम्पल किंवा त्यातले ॲटम जे असतील ते फ्लेमवर प्रोड्यूस झाल्यानंतर किंवा स्प्रेड झाल्यानंतर त्यातून किती इंटेन्सिटी लाईट प्रोड्यूस होते. ओके, फॉर एक्झाम्पल सोडियम असेल तर 580 वेवलेंथ प्रोड्यूस होणार आहे, पोटॅशियम असेल तर 760 वेवलेंथ प्रोड्यूस होणार आहे. मग तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट पाहिजे त्यानुसार तुम्ही ते सेट करून, ओके, मोनोक्रोमॅटर पासून फक्त तेवढीच वेवलेंथ तुम्ही पास करू शकता. Intensity of the light, the wavelength of a color tell us what the element is qualitatively. Then color of intensity tells us how much of the element present. त्या इंटेन्सिटी नुसार ते एलिमेंट मध्ये किती प्रेझेंट आहे ते तुम्हाला डायग्राम क्लिअर करतो एकदा सुरुवातीला. ओके, फर्स्ट जो तुमचा व्हॅल्युमेट्रिक क्लास दिसतोय तुम्हाला सॅम्पलचा. ओके, हा तुमचा सॅम्पल आहे. ओके, देन ॲटोमायझर, मिक्सिंग चेंबर, बर्नर, फ्लेम, नंतर लेन्स, सिल्ट, फिल्टर, फोटो डिटेक्टर, एम्प्लिफायर, LCD.
देन कॉम्प्रेस्ड एअर सप्लाय आणि कॉम्प्रेस्ड फ्युअल सप्लाय हे तुमचे कॉम्पोनंट्स आहेत फ्लेम पोटोमीटरचे. ओके, फर्स्ट सॅम्पल तुम्ही सॅम्पल रन केल्यानंतर विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर ओके ते काय करणार सॅम्पल सक करणार आहे आणि सक करून ऍज अ मिस्ट फॉर्म म्हणजे एकदम बारीक स्प्रिंकलर काय करणार ते मिक्सिंग चेंबरला किंवा ऑटोमायझरला ते सेंड करणार आहे किंवा ते पुढे पाठवणार आहे मिक्सिंग चेंबरला. तुमचे ते सॅम्पल मिक्सिंग चेंबर मध्ये आल्यानंतर त्यामध्ये काय राहणार आहे तुमचे जे फ्युअल आहे ते काय होणार आहे मिक्स होणार आहे. ओके, ते फ्युअल तुमचं मिक्स होणार आहे कशामध्ये तुमच्या सॅम्पलमध्ये आणि ते बोथ बोथ म्हणजे काय तुमचे सॅम्पल प्लस तुमचं फ्युअल हे करणार आहेत विथ हेल्प ऑफ बर्नर त्या फ्लेमवर स्प्रेड होणार आहे. ओके, त्या फ्लेमवर काय होणार आहे स्प्रेड होणार आहे. त्या फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर त्या ॲटमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे ऍज अ वेपर फॉर्म मध्ये होणार आहे. ओके, त्या वेपर फॉर्म मध्ये झाल्यानंतर ते ॲटम काय करणार आहेत स्वतः एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. ओके, ते ॲटम बर्न झाल्यानंतर तुमचे जे डिफरंट टाईपचे ॲटम्स असतील ते बर्न झाल्यानंतर काय करणार आहेत ते थर्मल एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. ओके, आणि ते थर्मल एनर्जी इमिट करणार आहेत म्हणजे ते पुढे पाठवणार आहेत विथ हेल्प ऑफ लेन्स. ते लेन्स काय करणार आहे ह्यातनं जे डिफरंट टाईपचे वेवलेंथ प्रोड्यूस होणार आहेत आफ्टर गेटिंग अ फ्लेम ते काय करणार आहे लेन्स डिफरंट टाईपच्या वेवलेंथ पुढे पास करणार आहे. आणि त्या सिल्ट आता सिल्ट काय करणार आहे तुम्हाला जर फक्त पोटॅशियम कडे असेल तर फक्त पोटॅशियमचे जे वेवलेंथ तुम्ही सेट केलेत ओके 760च्या ह्या रेंज मधले फक्त वेवलेंथ काय करणार आहे पुढे पास करणार आहे आणि बाकीच्या रिमेनिंग वेवलेंथ आहेत म्हणजे सोडियम असेल लिथियम असेल किंवा बेरियम असेल त्या वेवलेंथ काय करणार आहे पुढं रिफ्लेक्ट करणार आहे बॅक साईडला. आणि फक्त तुम्हाला फक्त पोटॅशियम डिक्टेट करायचं असेल तर फक्त पोटॅशियमची वेवलेंथ काय करणार पुढे तो पास करणार आहे इन द फिल्टर. ओके, फिल्टर मध्ये पास केल्यानंतर फोटो डिटेक्टर आणि देन ऍम्प्लिफायर काय करणार ते काउंट करणार किती वेवलेंथ प्रोड्यूस झाले आणि एलसीडी मध्ये तुमचं इथे रिडिंग डिस्प्ले होणार आहे. ओके, तुमच्या ज्या सोल्युशन मध्ये आता ह्या सोल्युशन जे आहे त्या सोल्युशन मध्ये डिफरंट इनऑर्गॅनिक केमिकल काय असणार प्रेझेंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल लिथियम असेल कॅल्शियम असेल पोटॅशियम असेल मॅग्नेशियम असेल सोडियम किंवा बेरियम हे जे डिफरंट 5 ते 6 एलिमेंट्स असतील हे तुमचे ऑलरेडी काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. ओके, हे सगळे एलिमेंट या फ्लेमवर काय राहणार आहे स्प्रेड होणार आहे विथ हेल्प ऑफ कॉम्प्रेसर आणि फ्युअल. ओके, फ्लेमवर सगळेचे 6 ते 7 एलिमेंट्स आहेत हे सगळे स्प्रेड होणार आहेत. ते स्प्रेड झाल्यानंतर त्याचं वेपर फॉर्म मध्ये कन्वर्जन होणार आहे. ओके, तर वेपर फॉर्म मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर ओके ते थर्मल एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. तुमचे जे वेपर्स असतील डिफरंट एलिमेंटचे ते काय करणार आहेत गेट अ थर्मल एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत आणि ते थर्मल एनर्जी इमिटिंग करणार आहे म्हणजे ते पुढे पास करणार आहे विथ हेल्प ऑफ लेन्स. आता सील काय करणार आहे तुम्हाला फक्त पोटॅशियम किंवा जर कॅल्शियमचे जर तुम्हाला वेवलेंथ काउंट करायचं असेल तर फक्त कॅल्शियमची वेवलेंथ तिथनं पुढे पास करणार आहे. बाकीचे कुठले एलिमेंट्स असतील डिफरंट टाईपचे वेवलेंथ असतील ते पुढे काय रिफ्लेक्ट करणार आहे बॅक साईडला. ओके, तर नेक्स्ट फिल्टर काय करणार आहे हे वेवलेंथ क्लिअरली पुढे डिटेक्ट करत सेंड करणार आहे. देन ऍम्प्लिफायर काय करणार ते काउंट करणार आहे कन्वर्ट टू ऑलरेडी डिस्प्ले. ओके, हे जे कन्वर्जन करून पुढे काय करणार आहे एलसीडी ला पुढे ते रिडिंग पाठवणार आहे आणि तुम्हाला नोटीस बोर्ड म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करणार आहे ते एक्झॅक्ट रिडिंग हे किती आहे तुम्हाला ते फक्त काउंट करणार. देन फ्लेम कलर आता बॅरियम असेल तर लाईम ग्रीन सोडियम असेल तर येलो कॅल्शियम असेल तर ऑरेंज लिथियम असेल तर रेड आणि पोटॅशियम असेल तर व्हायलेट फ्लेम कलर असतो. ओके, वेवलेंथ हे पहिला फर्स्ट सेट करायचा विथ हेल्प ऑफ स्टँडर्ड सोल्युशन इन ऍप्लिकेशन म्हणजे फ्लेम पोटोमीटर आपण यूज कुठे कुठे करू शकतो. इन ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस. Then parts of flame potometer: source of a flame, nebulizer, mixing chamber, optical system किंवा optical filter and photo detector. Then components कोणते कोणते आहेत. Then principle.
ठीक आहे. कोणाला काय क्युरियस असते फ्लेम फोटोमीटर बद्दल? तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. तुमच्या मोबाईलवर जे डायग्राम दिसते पुढं फ्लेम फोटोमीटरची, ओके, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ते डायग्राम तुमच्या एक्सआय नंबर सेकंड मध्ये ड्रॉ करायचे. फ्लेम फोटोमीटरची जी डायग्राम तुमच्या मोबाईलमध्ये आता स्क्रीनला दिसते त्याचा स्क्रीनशॉट ठेवायचा आहे आणि ती डायग्राम एक्सआय नंबर सेकंडला ओके ड्रॉ करायचे आणि यूज फॉर डिफरंट कलर्स. जे कलर्स तुम्हाला दिलेले आहेत ते कलर्स यूज करायचे.